चला बॅट्समन पाठवायचे सपाट टीम. बॅट्समन पाठवा. पहिला सामना घरेलू संघाने जिंकलेला आहे. यानंतर घेसर आणि नवापाडा. आपल्याला रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर लक्षात घ्या. तिसऱ्या मॅचमध्ये घेसर आणि नवापाडा संघ आपल्याला खेळताना दिसेल. या मॅचमध्ये जय वागेश्वर देसाई 40+, सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ 40+ मधल्या 11 ट्रॉफीज आतापर्यंत देसाई 40+ संघाने जिंकलेत. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज साई येत आहेत. साई मात्रे. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस आणि एक उद्योजक साईनाथ भोईर यांचं आगमन झाले घेसरचे. या स्वागत आहे आपलं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. पुढच्या मॅचमध्ये घेसर विरुद्ध नवापाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सलामी जोडी आपण पाहतोय शैलेश आणि प्रदीप. आणि पहिले षटक घेऊन त्याच गोलंदाज साईला तुम्ही पाहत आहेत. साई मात्रे. शहरी क्रिकेट सुद्धा 40+, शहरी 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा साईला भरपूर मागणी असते. 2 दिवसापूर्वी त्यांनी ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा अर्धशतक ठोकलं. आणि ज्यावेळी आपलं एक ग्रामीण खेळाडू बाहेर जाऊन अर्धशतक खेळतात, पहिला चेंडू आपण पाहतोय. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, विकेट, हॅट्रिक बनारसी साडी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि काल बऱ्याचशा खेळाडूंना मिळाली. पहिल्या मॅचमध्ये कोणाला मिळाली नाहीये. बघायचं या मॅचमध्ये. ऑन साईडला टर्न केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे. श्याम भोईर तिथे आहेत. त्यांना बेट करून बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. या मॅचचा हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज शैलेशच्या बॅटमधून. शैलेश आणि प्रदीप पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद आमचे लाडके प्रेक्षक, स्वयंसेवक, आयोजक जे कोणी असतील. तिथे बॉल गेल्यानंतर बॉल लगेच येणं गरजेचं आहे. यानंतर तिसरी मॅच असेल लक्षात घ्या घेसर आणि नवापाडा. त्यानंतर चौथ्या मॅचमध्ये निजेबी आणि काटई. साई इथे मधला चेंडू टॅप केलाय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक किसन मात्रे देत स्वतः कॅप्टन. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 5 वरती आपल्याला पाहायला मिळते. स्प्रे. ओके, बॉल लागला का? प्रणय बेडेकर यांचं आगमन झालंय बघा. या प्रणय बेडेकर, स्वागत आहे आपलं. या लवकर या.
तर स्प्रेची मागणी जरूर करण्यात आली होती. 3 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. पहिला बॉल साईने डॉट टाकला होता आणि आता प्रदीप पाटील स्ट्राईक हँडला येत आहेत. साई राईट ऑन द विकेट. कवसला क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप. झेल फारसा कठीण नव्हता मात्र झेल सुटलाय. जीवदान मिळालंय प्रदीपला. एक धाव जरूर मिळाली. धावसंख्या 6 वरती आपल्या पायामध्ये. पहिला सामना घारिवली 40+ संघाने जिंकला. धावांचा उच्चांक घडलाय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा घारिवली संघाच्या नावावर देत, कारण आपण शील संघाने 67 धावा पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या आणि आज पहिल्याच मॅच मध्ये 69 घारिवलीने केल्या. त्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमधील. 2 धावा इथे मिळाल्यात. 8 धावा आतापर्यंत साईने खर्च केल्यात पहिल्या पॉवर प्ले मध्ये. 2 षटकांचा पॉवर प्ले असतो 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आता श्याम भोईर आहेत बघा. जजमेंट चांगला आहे श्याम भोईर यांचा आणि चांगला झेल तिथे टिपलाय. फलंदाज शैलेशची खेळी समाप्त. पहिला धक्का 8 या धावसंख्येवरती लागत असताना सपा टीमला. आठ धावा पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकात नितीन आलेत गोलंदाजी करण्यासाठी आणि बॅटिंगसाठी नवीन फलंदाज प्रदीप पाटील. 2 प्रदीप पाटील या संघामध्ये, ज्युनियर सिनियर. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. नितीन पाटील गोलंदाजी मार्ग आपल्या पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सूर्यनंतर घेसर आणि नवापाडामध्ये मॅच पाहायला मिळेल. हा चेंडू लॉंग ऑफ पोझिशन घेत आहेत. क्षेत्र डीप मध्ये अशोक तिथेत. अशोक म्हात्रे आपण पाहतोय. अशोक म्हात्रे, किसन म्हात्रे, साई म्हात्रे, हनुमान पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील आणि हा नितीन पाटील आणि शिक्षक जितू पाटील. चांगला चेंडू होता. यानंतर नवापाडा आणि घेसरमध्ये मॅच आहे, लक्षात घ्या. लॉट्स प्रमाणे सामने आपण पाहतो 40+ मध्ये नेहमी हे चित्र पाहायला मिळतं. नितीन राईट मोर द विकेट. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क आला नाही. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता म्हणजे का. श्याम भोईर बघा, जबरदस्त फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला ते फिल्डिंग करतायत. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती दुहेरी अंकामध्ये 10 वरती आपल्या पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. देसाई विरुद्ध सापाड, यानंतर घेसर विरुद्ध नवापाडा आणि त्यानंतर निजे बी विरुद्ध काटई. चांगलीची गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. नितीन पाटील हे जबरदस्त क्रिकेटर आहेत. आजही प्रीमियर कॉलनीचं मैदान, ज्यावेळी मुंबईचा संघ फायनलमध्ये होता, देसाई संघ ग्रामीणमधनं फायनलमध्ये आला होता. मुंबईच्या एकही फलंदाला मोठे फटके मारून दिले होते याच गोलंदाज नितीनने आणि त्यानंतर देसाई संघाने स्पर्धा जिंकली होती प्रीमियर कॉलनीच्या मैदानात. चॅम्पियन संघ होता. ओपनला हरवण्याचा कारनामा केला होता. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. अवघ्या 2 धावांचं षटक फेकलंय. पहिल्या षटकात 8, या षटकात फक्त 2. 10 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. प्रथम बॅटिंग करत असताना सापाड संघ.
दिलीप पाटील आलेत फ्रिकी गोलंदाज. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 2 धावा होतील का झाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. ती 12 वरती आपल्या पाहायला मिळते. 5 षटकांची लढत. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. फुल टॉस. पंचाने नो बॉल घोषित केलाय. जितू काय सांगतात. नो बॉल आहे. 1+1 असं वाटलं की जितूला असं वाटलं की योग्य बॉल आहे, तर नो बॉल आहे. हाईट फॅक्टर आपण पाहिजे. येणारा चेंडू फ्रीट असेल. इथे माझा पुन्हा डीप कव्हरला आता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. एकच धाव मिळेल. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 15 वरती. सोमनाथ मुंडे यांचे आगमन झालेले. राहुल मुंडे सुद्धा आहेत. काल ड्रिंक्स ब्रेकच्या भूमिकेत तुम्ही राहुलला संपूर्ण दिवसभर पाहिलं. हा कोणता बॉल आहे. नो बॉल आहे ना. डेड बॉल आहे काय नक्की. डेट कसं काय. नो बॉल येईल सर. नो बॉल आहे ना. ओके. त्यामुळे आता गोलंदाजी करू शकत नाही. (1+1) 2 धावा जरूर मिळालेत. सोमनाथ दादा मुंडे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रचंड मेहनत त्यांची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. ही स्पर्धा म्हटल्यानंतर त्यांची भूमिका महत्वाची असते. मात्र हा बॉल 2 बिमार झाले आता. आणि असे होतं क्रिकेटमध्ये. किसन मात्रे आलेत. काही चेंडू राहिले ते टाकायला नेण्यासाठी. 4 चेंडू बाकी आहेत. म्हणजे किसन मात्रे यांना 4 चेंडू टाकावे लागतील. विलास पाटील 40+ खेळाडू सापाटचे. त्यांनी सापाट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ऑनलाईन ते सामना पाहत आहेत. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे पिंट्या शेठ पाटील, लकी पॅकर्स, कुशल शिक्षा स्पोर्ट सापाट संघाचे पिंट्या शेठ पाटील आपलंही हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचं होतं. फ्रीट आहे फ्रीट. तर मी अपील नका करू. लेग बाईज. 1 धावसंख्या पुढे सरकली. ती 18 वरती आपल्या पाहायला मिळते. फ्रीट असा बॉल आहे. तुम्ही फक्त रनआउट करू शकता. किसन चांगला बॉल होता मात्र लॉंग ऑनला साई मात्रेत चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का सापाट टीमला. सेफ झोन आपण पाहतोय. साई असतील, अशोकला तुम्ही पाहतायत. आज राम पाटील नाही आहेत. बरेचसे असे खेळाडू आहेत झेल सुटत नाही या खेळाडूंकडनं बऱ्याच वेळा. बॅट्समन अनिल भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या 18 वरती थांबली. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 3 षटकांतर ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. किसन राईट आर्म राउंड द विकेट. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 4 चेंडू फेकण्यासाठी किसन मात्रे आले. मात्र 2 बॉलमध्ये 2 विकेट त्याने घेतलेत. अनिल भोईर 0 वरती बाद होत आहेत. आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज किसन मात्रे. हॅट्रिक पूर्ण केली तर एक बनारसी साडी जरूर किसन मात्रे यांना मिळेल. विकेट हॅट्रिक, सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. हे तुम्हाला आकाशांच्या स्पर्धेमध्येच मिळेल. श्याम भोईर यांनी बघा किती जोरात आवाज दिलाय. हॅट्रिक घ्या. नाईट मध्ये सुद्धा इतकं बक्षीस मिळत नाही. जे कुठेही तुम्हाला जास्त काही मिळणार नाही ते आकाशांच्या स्पर्धेत मिळेल, सागावच्या स्पर्धेमध्ये मिळेल. आणि 40+ खेळाडूंना खास करून भेट वस्तू मिळणं गरजेचं आहे.
एन्जॉय क्रिकेट ते खेळतात 40+ क्रिकेट. निवृत्ती पाटील आलेत. हॅट्रिक बॉल आहे. राईट अम द विकेट. हनुमान पाटील बघा किती अपील करतायत. मात्र डॉट बॉल आहे. 4 बॉल झालेत. पाणी घेऊन जायचं मैदानात. राहुल पाणी घेऊन जायचे. 3 षटकाचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सापाट संघ प्रथम बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 18 धावा. देशाचे खेळाडू इतके फिट दिसतात. कोणीच पाणीची मागणी करत नाही बघा. मात्र घेऊन जा. नकोय का राहुल? थांबा. चला पंच मॅच सुरू करा. नितीन पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. राहुल मुंडे यांची प्रचंड मेहनत. हा चेंडू लॉंग ऑफ सिक्सला खेळत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. लॉंग ऑफचं क्षेत्र आपण पाहिलं थोडंसं चेंडू डायव्हर्ट होतो. थोडंसं खाली वर भाग आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक काय करू शकत नाहीये. धावसंख्या 20. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल लक्षात घ्या. घिसरणी नवापाडा. साईनाथ भोर यांचं आगमन झाले. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. दोस्ती दुनियातील एक राजा माणूस साईनाथ दादा भोईर. त्यांची स्पर्धा जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलेली आहे नक्कीच मला तर मॅचसाठी गिफ्ट हॅम्पफुल आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. घिसरच्या स्पर्धेमध्ये 40+ मध्ये साईनाथ भोईर आणि त्यांची टीम नेहमीच काहीतरी वेगळं करतात जेव्हा जेव्हा घिसरची स्पर्धा होते. मला तर मॅचसाठी जबरदस्त गिफ्ट हॅम्पल तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. अशोक कडनं झाली चूक आणि आता धावा 4 मिळतील. आलाय चौकार. नाही अगोदर बरोबर साईने त्यांना त्याच जागेवर ठेवलं होतं. पण गेले किती वेगाने बघा. इतक्या फास्ट गेले की बॉल त्यांच्या मागे गेला. 24 धावा धापलकरती. 4थं षटक प्रगती पथावर 24 धावा झालेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 69 धावा घारेली संघाने उभारल्या. सुधीर पाटीलच्या 36 धावा. 2 विकेट सुधीरने त्या मॅचमध्ये घेतले. वसंतने 27 धावा केल्या. संतोषने चांगली गोलंदाजी केली. रामने शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या. त्यामुळे मॅच थोडीशी एकतर्फी झाली. हा चांगला चेंडू होता. नितीन पाटील आपण पाहिलं तर भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट हे खेळलेले आहेत. वाडेकरच्या स्पर्धेत त्यांना बाईक सुद्धा मिळाली होती. हाय चेंडू लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक अशोक. 2 धावा इथे मिळतील. 2 धावा होणार आहेत कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण जर पाहिली तर बाउंड्री लाईन थोडीशी मोठी आहे. मोतीराम दळवी यांचं आगमन झालंय. दातील विजय यांचं हार्दिक स्वागत. धावा झाले 26. मोतीराम दळवी यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि काय गोलंदाजी केली बघा. आणि त्याचमुळे नितीन पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले. 4 षटकांचा खेळ समाप्त. 7.0 आपण प्रयत्न 7 नाही कमी थोडीशी 26 झालेत. 6.5च्या सरासरीने धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सचिन मात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पप्पू या नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत. यानंतर नवापाडा आणि घिसर मध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवापाडा संघ कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर रिपोर्टिंग करा. आलेले आहेत. हा चेंडू ब्लॉकरला होता त्याला खोदून काढलाय. क्षेत्रक्षक डीप मध्ये सँडी तिथेत. धावा 2 मिळालेत. 28 धावा झालेत.
मोठे फटके येत नाहीये, त्याचं कारण गोलंदाजी चांगली. 2 बिमर बॉल येऊनही धावा 28 वरती थांबल्यात. इथे फाईन लेगला दिलीप पाटील तिथे चांगली फिल्डिंग केली. 1 धाव फलंदाच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकने धावसंख्या पुढे सरकली. त्या 29. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक. सचिन इथे सिंगल मिळाले. सिंगल डबलने फारसं नुकसान नाही होणार आहे. देसाई टीम ज्या संघाने बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे. राम पाटील नाही आहेत, बळीराम नाही आहेत, धनाजी पाटील सुद्धा नाही आहेत. आय थिंक धावसंख्या एकने पुढे सरकली. त्या 30 वरती 3 बॉलचा खेळ शिल्लक. शेवटच्या ओव्हरमधील आपण पाहतो पहिल्या इनिंग मधला हा डाव सुरू आहे. आवाज तर आलाय. बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद. निवृत्ती पाटील यांची खेळी समाप्त झाली. 30 वरती अजून एक धक्का लागलाय तो सपाट टीमला. रेग्युलर सपाट संघ आताच आपण वाडेकरच्या स्पर्धेत पाहिला रनरअप संघ होता. कुशल शिषा स्पोर्ट्स सपाड, अधिक शेठ पाटील आणि पिंटा शेठ पाटील पुरस्कृत तो संघ आपण नेहमीच पाहत असतो. निल्सन मडवी बेस्ट फिल्डर ठरले त्या स्पर्धेत, त्यांना कुलर मिळाली. तीस धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता मात्र तितक्या चांगल्याच पद्धतीने खेळून काढलाय. वाईड स्ट्रॉंगर वरनं साई आले, थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 3 होतील का आता? झालेत. धावसंख्या 33. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवापाड्याचे कॅप्टन इथे आलेले आहेत. घेसरचे कॅप्टन आपण या. साई राईट मोर द विकेट. नाही 2 धावा जरूर होणार आहेत आणि पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावात आपण पाहिलं तर सपाट संघाने धावा केल्यात 35. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय वागेश्वर देसाई 40+ संघाला. गुरुशेठ मात्रे पुरस्कृत हा संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळत असतो. आणि आता या दरम्यान आपण करूया टॉस. घेसरचे कॅप्टन या. साईनाथ भोईर. दुसऱ्या बाजूला नवापाड्याचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. कृष्णा मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहूया. आपले सर्वांचे लाडके श्री जॉय डिसिल्वा आजदेगाव. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक व माजी उपमहापौर रमाकांतजी दशरथजी मडवी साहेब. आणि तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपण पाहतोय श्री शैलेश मनोहर पाटील आपले सर्वांचे लाडके नगरसेवक ठाणे महानगरपालिकेचे. तिन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार. टॉस आपण करणार आहोत. मोतीराम दर्वी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या मोतीराम दर्वी साहेब. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत नवापाड आणि घेसर. मॅच सुरू होईल. जगदीश दादा पाटील आमचे दुसऱ्या डावात जोडले जातीलच. चला या वरती या दोन्ही कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये या. मोतीराम दळवी आमचे एक जबरदस्त लेजंड क्रिकेटर दातिलीचे, त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. 5 ओव्हरची मॅच असेल. घेसर विरुद्ध नवापाडा, त्यानंतर काटई विरुद्ध लेजे बी अशी मॅच आहे, लक्षात घ्या. बघायचं टॉस. टॉस कोणाच्या बाजूला लागलाय? नवापाडा. ओके. नवापाडा संघाने टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये बाळा बोराडे आता आलेत मला वाटतं. डिसिन बाळा बोराडे आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. चला फिल्डिंग लगेच सेट करा. फिल्डर किती हवेत? 2 ना.
बाळा बोराटे यांचे आगमन झालेले आहे. त्यांचा हार्दिक स्वागत. टॉस सुद्धा नवापाडा संघाने जिंकलेला आहे. 2 फिल्डर पाठवायचे आहेत मैदानात. पुष्कर जात आहे का फिल्डिंगला? चला, आम्ही अशाच माणसांना विचारतो जे कधी नाही बोलत नाही. फिटनेस चांगला आहे ना, कधीही पाठवा त्यांना फिल्डिंगमध्ये. चला, जगदीश दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया. चला, मी जोडी मैदानात दाखल करा लगेच देसाई संघ. किशोर मुंडे. हॅलो, थँक्यू सो मच नितीन काळन सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आई गावठी क्रिकेट संघ आगासम पोटी प्लसच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. देसाई गावचे दशरथजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावरती याबा. या जितू पाटील यांचे पिताश्री आहेत, या आपण मंचावरती. 36 टार्गेट आहे मॅचमध्ये. टीम जय वागेश्वर पोटी प्लस देसाई संघाला. सलामीची ओपनिंग प्लेअर जोडी जितू पाटीलच्या जोडीला साई मात्रे. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्ले अनिल यांना पाहतोय. शैलेश घोडे गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. टार्गेट 36 धावसंख्येचे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. टीम घेसर आणि त्याच्या विरोधात नवापाडा. आपल्या संघटनेचे माजी खजिनदार बाळादादा बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिले जाते, आपण मंचावरती यावं. लेट्स प्ले. पहिलाच बॉल उडवला. बॉलला अशोक पाटील आहेत त्या ठिकाणी. लक्ष नव्हतं आणि तोपर्यंत एक धाव. पहिल्या चेंडूवरती एक धाव येत असताना स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाते एक या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कोलट टप्प्याचा बॉल. मिडांचा फोल्डर होता, त्याच्या डोक्याच्या वरून प्लाय केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. पहिला दणदणीत चौकार साई मात्रे यांच्या बॅटमधून. पॉवर प्ले मध्ये मोठे पटके मारण्याची संधी असते बॅटरला,
हे सातत्याने आपण पाहिलं चित्र आणि तसंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळाला. साई मात्र एक आक्रमक शैलीचा बॅटर आहे. जेव्हा जेव्हा सलामीला आला तेव्हा तेव्हा त्याच्या बॅटमधून सातत्याने धाबा आल्यात. फुल टॉस डीप मिड विकेटला फोल्डर नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू पहिला टप्पा घेत असताना सीमा पार गेलाय. लागोपाठचा दुसरा चौकार. जर तिसरा आला तर एक साडी मिळेल, कारण 3 चौकार 3 षटकार 3 विकेट. आगासन संघाचं जेव्हा जेव्हा आयोजन असतं तेव्हा एक असं पारितोषिक घरगुती वस्तूसुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. दोन चेंडू 2 चौकार येत असताना पाहिले गेले आपण साई मात्रेच्या बॅटमधून. फुल टॉस. हो हो, या ठिकाणी काय केलंय. पर्वणी होती मोठा फटका खेळण्याची एज होती. यास पाठीमागे गेलाय तोपर्यंत एक धाव मिळाली. एकूण धाव संख्या 10. 36चं टार्गेट आहे मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा फुल टॉस. डीप मध्ये फोल्डर नाही आहे. 1 बाउंड 4. चितू पाटील. पुन्हा एकदा फुलटॉस होता. फायदा उठू शकले नाहीये. चेंडू डॉट गेलाय. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. 3 चौकार आले, एकेरी धावा आल्या आणि एकूण धावसंख्या बिनबाद 14 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावसंख्या तुम्हाला पाहा मिळतात. टीम सापाडच्या विरोधात देसाई हा संघ खेळत असताना पहिला सामना गारिवली संघाने जिंकला. बेतवडे संघाला पराभूत केलं आणि आजच्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा मॅच. चला ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल खोलो टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केलाय. फिल्डर उपस्थित आहे. एकेरी धाव मिळेल. प्रदीप पाटील. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट नाहीये. 2 धावा इथे होतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आपल्याला. अत्यंत विजयाचं जे लक्ष्य आहे 35 धावसंख्येचं, 36 ते मात्र फुल टॉस. इट्स नो बॉल. डायरेक्ट चेंडू बाहेर पडला. फ्रीडचा बॉल आहे. पुन्हा एकदा फटका चांगला. डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी निघाल्यात आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. त्यांना माहित आहे हलुवारपणे या विजयाचं लक्ष ठेवलंय. 36 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 1 बाउन्स 4 चौकार. सेकंड पॉवर प्ले पाहायला मिळतो तुम्हाला. धावा झाल्यात एकूण 24.
आता फक्त 12 धावसंख्येची गरज आहे अद्यापही. पुन्हा एकदा ऑफ ड्राय. लॉंग ऑफ प्रॉपर्टी होत असताना एकच धाव मिळेल, कारण जेव्हा कमी खेळाडू असतात तेव्हा मात्र असं सातत्याने चित्र तुम्हाला पाहायला मिळत असं. आणि तेच चित्र देसाई टीमच्या वतीने जे 36 टार्गेट या मॅचमध्ये होतं. रिव्हर्स खेळल्यात, डॉट बॉल. षटक संपलंय. 2 ओव्हरचा काही समाप्त झाला. 2 ओव्हर 25 धावा, 25. दोन ओव्हरमध्ये 25 झाले. आता 11 धावसंख्येची गरज आहे देसाई संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना एक लेग स्टंप वाईट बॉल. यास खूपच बाहेरून चेंडू गेलाय. स्लॉग स्वीप केलं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला फोल्डर होते. झेल सोडला गेलाय. जीवनदान मिळालं. भरत पाटील बिग हिट केलाय. बॉल अभेत आहे आणि हा चौकार. 4 धावा. गुड शॉट. चला, नवापाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा डिसिजन पेंडिंग होता. खरं तर फिल्डिंग करतात. चला, हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. नेक्स्ट मॅच नवापाडा आणि घेसर यांच्यामध्ये पाहा मिळेल. फुल टॉस, बिग हिट केलाय. पटका चांगला आहे. धावा, षटकार. मॅच जिंकलाय. षटकाराने मात्र सामना संपवलाय. साई म्हात्रेने. हा, लो स्कोरचा सामना होता, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच देऊ आपण. रिप्लेस गोलंदाजाला, जेव्हा गोलंदाजाला बाद केलं लागोपाठ 2 नो फेकल्यानंतर जो गोलंदाज आला रिप्लेसिंग मध्ये आणि ज्याने 4 चेंडूमध्ये 2 विकेट मिळवले, तो ठरला किसन म्हात्रे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अशोकदादा पाटील